नमस्कार. पंचमवेद असा ज्याचा उल्लेख केला जातो तो भारतीय कलांचा पाया असणारा ग्रंथ म्हणजे भरतमुनी रचित नाट्यशास्त्र. हाच संस्कृत प्राचीन ग्रंथ सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी संस्कार भारती पुणे महानगर विभागातर्फे आम्ही घेऊन येत आहोत एक आगळा वेगळा उपक्रम, ओळख नाट्यशास्त्राची. सादर करत आहोत भाग पहिला. लेखिका सहाय्यक प्राध्यापिका सौ सुनीला गोंधळेकर. वाचक कुमारी आकांक्षा ब्रह्मे. लेखिका सुनीला गोंधळेकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ येथून संस्कृत व मराठी विषयात शिक्षण घेतले आहे. त्यांनी डिप्लोमा इन कम्युनिकेशन व जर्नलिझम देखील केलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्टडी अब्रॉड प्रोग्रॅम ACM, AIIS, IFSA यामध्ये त्यांनी अध्यापन केले असून विद्यार्थी सहाय्यक समिती अंतर्गत शालेय मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन देखील केले आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. तसेच छात्र प्रबोधन या मासिकाचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. आकाशवाणी, वर्तमानपत्र इत्यादी माध्यमातून संस्कृत व भाषाविषयक लेखन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र टाइम्स, स्टोरी टेल ऑडिओ बुक या माध्यमातून लहान मुलांसाठी गोष्टींचं लेखन त्या करतात. वेदिक कंकॉर्डन्स, टिमवी, बौद्ध संकर भाषा पाली विभाग पुणे विद्यापीठ, मराठी हस्तलिखितांची सूची भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, समन्वयक मराठी विश्वकोश इत्यादी संशोधन त्यांनी केले आहे. कारण मीमांसा, साहित्य दर्पण इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. कुमारी आकांक्षा ब्रह्मे ही समुपदेशन मानसशास्त्रज्ञ असून तिने मानसशास्त्र या विषयात MA ही पदवी संपादन केली आहे. गुरु सौ मैत्रेयी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यम नृत्य विशारद ही पदवी संपादन करून अरंगेत्रम देखील पूर्ण केले आहे. शालेय व महाविद्यालयीन काळात तिने अनेक वक्तृत्व, नाट्यवाचन तसेच संस्कृत नाट्य स्पर्धांमधून सहभागी होऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. विशेष उल्लेख करायचा तर संस्कृत उच्चारणासाठी तिला कात्यायन पारितोषिक तसेच उत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम क्रमांक ही पारितोषिके देखील मिळाली आहेत. अरंगेत्रम तसेच विविध कार्यक्रमांचे ती सूत्रसंचालन देखील करीत असते. तर ऐकूया ओळख नाट्यशास्त्राची या मालिकेतील भाग पहिला. नाट्यशास्त्राची ओळख. काव्य, संगीत, नृत्य, शिल्प आणि सर्वच भारतीय ललित कलांना आधारभूत असणारा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ म्हणजे भरतमुनी रचित नाट्यशास्त्र. या ग्रंथाने सर्वच प्रेक्षकांना सन्मुख होणाऱ्या कलांना हजारो वर्ष प्रभावित केलेलं दिसून येईल. भरतमुनींनी नाट्यशास्त्र या नावाने हा आकर ग्रंथ योजला असला तरीही यात केवळ नाटक या एकाच कलेचं विवेचन त्यांनी केलेलं नाही. भरतमुनींचा कलाविषयक दृष्टिकोन खरंच फार विस्तृत आणि अनेक कलांना समाविष्ट करणारा आहे. त्यामुळेच या ग्रंथात अनेक कलांविषयी विस्ताराने माहिती तर आहेच, पण अनेक शास्त्रे, कला आणि त्यांच्या प्रयोग पद्धती, सादरीकरण यांची पण ओळख करून दिलेली आहे. भारतीय कला विचारांवर त्याचा प्रभाव आपल्याला नेहमी दिसून येतो. भरतमुनींनी सांगितलेला अभिनय सिद्धांत, वाद्यविधी, पात्रांची प्रकृती, रसविचार, नृत्यमुद्रा ही सर्व तत्वे नंतरच्या काळात अभिजात कला म्हणून मान्यता पावली. ललित कलांचा विश्वकोश असणाऱ्या या ग्रंथामध्ये कलेचे उदात्त स्वरूप पाहायला मिळते. एकूण 36 अध्याय असणाऱ्या या ग्रंथात 6000 इतक्या मोठ्या संख्येने श्लोक आहेत. भरत
या नावाचे गूढ मात्र अजून पूर्ण उलगडलेले नाही. भरतमुनींबद्दल कोणतीही वैयक्तिक माहिती ते नाट्यशास्त्राच्या ग्रंथात देत नाहीत. भरत या नावाशी जोडलेले दशरथ भरत, दुष्यंतपुत्र भरत ही नावे राजवंशाशी संबंधित आहेत. त्यामुळे ते नाट्यशास्त्राशी संबंधित निश्चितच नाहीत. ना मुनी म्हणून त्यांचा इतर कोणत्या ग्रंथात उल्लेख आढळतो. भरत हा शब्द काही वेळा नट किंवा अभिनेता या अर्थानेही वापरलेला दिसतो. त्यामुळे भरत ही एक व्यक्ती या ग्रंथाची रचना करत होती का अनेक भरतांनी म्हणजेच नटांनी एकत्रितपणे ही रचना केली हे आज निश्चितपणे सांगता येत नाही. या विस्तृत ग्रंथाचं लेखन काही एका वेळी झालेलं नसणार. ही रचना पुष्कळ काळ होत राहिली असली पाहिजे असं ह्याच्या स्वरूपावरून वाटतं. अभ्यासक या ग्रंथरचनेचा काळ इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनाचे 5वे शतक या कालखंडातला असावा असे सांगतात. भरतमुनींनी रचलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात 6000 श्लोक आहेत. आदी भरत, सदाशिव भरत आणि वृद्ध भरताने लिहिलेल्या 12,000 श्लोकांच्या बृहत्संहितेबद्दलही काही संदर्भ सापडतात. ती रचना नेमकी कधीची हे आता सांगता येत नाही. भरतमुनींच्या षटसाहिस्त्री संहितेचा विस्तार करून नंतर बृहत्संहिता रचली गेली असेल किंवा भरतमुनींसमोर 12,000 श्लोकांची रचना होती आणि त्यांनी त्यातील काही निवडक विषय श्लोक घेऊन संपादकीय आवृत्ती तयार केली असू शकते. कारण नाट्यशास्त्र या विषयावर लेखन करणारे ते काही पहिले भारतीय विद्वान नाहीत. स्वतः भरतमुनींनीच त्यांच्या पूर्वीच्या अनेक अभ्यासकांची उद्धरणे या ग्रंथात नावासहित दिलेली आहेत. कोहल, नंदी, तुंबरू, काश्यप, दत्तिल, अश्मचुट्ट, नखकुट्ट, बादरायण अशा अनेक समकालीन आणि पूर्वकालीन आचार्यांचे अनुवंश श्लोक या ग्रंथात आपल्याला मिळतात. म्हणजेच भारतात या विषयीचा अभ्यास, लेखन, प्रयोग त्यांच्यापेक्षाही आधीच्या काळापासून होत होते याचाच हा पुरावा म्हटला पाहिजे. या एका ग्रंथावर त्या काळापासूनच अनेक अभ्यासकांनी लेखन केलं. धनंजयाचं दशरूपक, नंदिकेश्वराचा अभिनय दर्पण, शारदा तनयाचा भावदर्पण, अभिनव गुप्ताचा अभिनय दर्पण, अभिनव गुप्तांची अभिनव भारती ही अतिशय अभ्यासपूर्ण आणि नाट्यशास्त्राचे अंतरंग उलगडून दाखवणारी उत्कृष्ट टीका, सिंह भूपालाचा रसार्णव सुधाकर असे अनेक ग्रंथ यानंतर लिहिले गेले. म्हणजेच ही परंपरा भरतमुनींच्या आधीपासून सुरू झाली ते 10व्या-12व्या शतकापर्यंत सातत्य राखून होती. या परंपरा सातत्यामुळे पुन्हा पुन्हा उजळणी झाली. त्यात नवीन विचार होत राहिला आणि काळाच्या ओघात ते जुनं झालं नाही. म्हणूनच नाट्यशास्त्रातील अनेक विषयांचे अजूनही अध्ययन होते आणि आधुनिक विद्वान, रंगकर्मीही त्याचा अभ्यास करतात हे महत्त्वाचे आहे. भारतीय अभ्यासकांप्रमाणेच अनेक पाश्चात्य अभ्यासकही या ग्रंथाचा अभ्यास करत आहेत. 36 अध्यायात कोणकोणते विषय आले आहेत हे पाहणे देखील मनोरंजक आहे. पहिल्या अध्यायाचे नाव आहे नाट्योत्पत्ती. यामध्ये ब्रह्मा आणि शिवाची स्तुती करून मग ब्रह्माने नाट्यवेद या 5व्या वेदाची निर्मिती का आणि कशी केली याची पुराकथा येते. त्यानिमित्ताने नाट्यशास्त्राचे स्वरूप कसे आहे ते देखील सांगितले आहे. नाट्यमंडप या 2ऱ्या अध्यायात नावाप्रमाणेच नाटकासाठीचे रंगमंदिर आणि रंगमंच कसा असावा याबद्दल फार सुंदर माहिती आहे. आयताकार, चौकोनी आणि त्रिकोणी
अशा 3 आकारांच्या रंगमंदिराचे तपशील यात सांगितले आहे. देवता पूजन नाम 3ऱ्या अध्यायात रंगमंदिर बांधून झाले की त्याचे पूजन कसे करावे त्याची समग्र माहिती येते. 4था अध्याय खास नृत्यासाठीचा आहे. तांडव नृत्याची सुरुवात कशी झाली याविषयी सांगून मग नृत्याच्या अंगहार, करण, रेचक अशा वेगवेगळ्या गोष्टींचे रोचक विवेचन आहे. नृत्यासाठी आवश्यक अशा गती आणि चेष्टा यात सांगितल्या आहेत. 326 श्लोकांच्या या दीर्घ अशा अध्यायात नृत्यातल्या 108 करण आणि त्यासंबंधी मुद्रा यांचे विस्ताराने विवेचन केले आहे. नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग सुरू होण्यापूर्वी केला जाणारा पूर्वरंग, नटी आणि सूत्रधाराने केलेली नांदी आणि नाटकाची प्रस्तावना याबद्दल 5व्या अध्यायात वर्णन येते. त्यात अर्थातच यासाठी आवश्यक असणारे गान, नृत्य, वाद्य महत्त्वाचे आहे. रंगमंदिरात येऊन बसलेल्या प्रेक्षकांचे मन प्रफुल्लित करून नाटकासाठी वातावरण निर्मिती करणारा हा भाग नावाप्रमाणेच पूर्वरंग आहे. या प्रकारे नाट्यप्रयोगाशी संबंधित गोष्टीची माहिती दिल्यानंतर पुढच्या अध्यायात भरतमुनींनी नाट्यासाठी साररूप असणाऱ्या अशा विषयाला सुरुवात केली आहे. 6वा आणि 7वा अध्याय रससूत्र विवेचनाचा आहे. नाट्याचा आत्मा असणारा रस आणि भाव याविषयी शिष्य प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरे देताना भरतमुनी विभाव, अनुभाव, संचारी व स्थायी भावासह रससूत्र सांगतात. या रससूत्रावर नंतरच्या काळात खूप विचारमंथन झाले आणि रसाची संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होत गेली. तुमच्यापैकी अनेकांनी रस ही संकल्पना ऐकलीच असेल. शृंगार, वीर, हास्य, करुण अशा 9 रसांचा परिचय यात होतो. 8व्या अध्यायात अभिनय शब्दाची व्युत्पत्ती सांगून आंगिक, वाचिक आणि आहार्य हे अभिनयाचे 3 प्रकार दिलेले आहेत. या 3 प्रकारात समावेश केला नसला तरीही सात्विक अभिनय महत्त्वाचा मानला आहे. अभिनयाबद्दल 9 ते 19 असे तब्बल 10 अध्याय मिळून खूप तपशिलात वर्णन केलेले आपल्याला दिसते. 9 ते 13 या 5 अध्यायांमध्ये शरीराच्या अंगांनी साधायचा अभिनय म्हणजेच आंगिक अभिनय याबद्दलचं विवेचन येतं. डोक्यापासून पायापर्यंतच्या अवयवांनी करण्याच्या अभिनयाचे बारकावे शास्त्रीय पद्धतीने सांगितले आहेत. तर 15 ते 19 या अध्यायांमध्ये वाचिक अभिनयासाठी आवश्यक अशा अनेक अंगांचा परिचय करून दिला आहे. वाचिक अभिनय हा भाषेची संलग्न असतो. म्हणूनच तत्कालीन भाषा, त्याचे उच्चारण, त्याचे व्याकरण यांची चर्चा तर केलेली आहेच, पण शिवाय काव्याचे लक्षण, काव्याला पोषक अलंकार हे देखील सांगितले आहे. 20व्या अध्यायात रूपकांचे 10 प्रकार म्हणजेच दशरूपक आणि त्यांचे सादरीकरण कसे करायचे, त्यात प्रधान रस कोणता असतो याबद्दल विवेचन आहे. 21व्या अध्यायात कथानकाची बांधणी नाटककाराने कशी करावी, कथानक परिणामकारक होण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी कथावस्तू, पंचसंधी, 5 अवस्था यांची चर्चा केलेली दिसते. त्यानंतर आहार्य अभिनय म्हणजे नेपथ्य, वेशभूषा यासारखे नटाला अभिनयाला पोषक घटक कसे असावेत, ते कसे वापरावेत, कसे तयार करावेत यांची माहिती फार मनोरंजक आहे. तत्कालीन दागिने, वस्त्र आणि रंगमंचावर वापरल्या जाणाऱ्या गोष्टी यातून कळतात. पुढे चापात्र निवड कशी करावी, नाटकातील संगीत, वाद्य कसे असावेत,
त्यांचा नाट्य परिपोष करणारा वापर कसा करावा याबद्दल सांगितले आहे. आणि शेवटच्या 36व्या अध्यायात पृथ्वीवर नाट्यावतरण कसे झाले याची कथा दिली आहे. नाट्यशास्त्राच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारा असा हा मोठा ग्रंथ. आज त्याची फक्त तोंडोळख करून घेतली. पुढील भागातून त्याचा सविस्तर परिचय करून घेऊया.